अमरावती महानगरपालिका निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 मध्ये झाली होती आणि कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतरही आजतागयत निवडणूक झाली नाही। त्यामुळे सध्या महानगरपालिकेवर प्रशासन राज चालू आहे। याच पार्श्वभूमीवर 2017 मधील प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाडगाव प्रभागाचा इतिहास आपण बघूया। अमरावती महानगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। 2017 मध्ये शेवटची निवडणूक झाली, तिचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला। त्यानंतर निवडणुका झालेल्याच नाहीत। त्यामुळे महानगरपालिकेचे प्रशासन राज सध्या शहरात आहे। या निवडणुकीविषयी बोलत असताना चला इतिहास के पन्नों से 2017च्या निवडणुकीचा इतिहास जाणून घेऊया। सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाडगाव। महानगरपालिकेच्या प्रारूप रचनेनुसार एका प्रभागात 4 नगरसेवक अशी रचना आहे। शेगाव रहाडगाव प्रभागातही 4 पदांसाठी निवडणूक झाली होती। या प्रभागात शेगाव, रहाडगाव, मराठानगर, माधवनगर, गुहे लेआउट, श्रीरामनगर, शिंगोरे कॉलनी, सच्चिदानंद कॉलनी, अर्जुन नगर, पॉवर हाऊस, संगीता कॉलनी, अनगढ़ नगर, पद्मस्वरूप कॉलनी, अयोध्या कॉलनी, तारांगण नगर, एशियाड कॉलनी, पुष्पगंधा कॉलनी, हॉलिवुड कॉलनी, स्वावलंबी नगर, कॉटन ग्रीन कॉलनी, विश्वप्रभा कॉलनी, शांती सदन, विजय कॉलनी तसेच शासकीय अभियांत्रिकी परिसर असे अनेक भाग येतात। या प्रभागाची लोकसंख्या आहे 27,457। अ, ब, क, ड या वर्गणीनुसार निवडणूक झाली। अ मध्ये 10, ब मध्ये 4, क मध्ये 7 आणि ड मध्ये 15 असे एकूण 36 उमेदवार रिंगणात होते। अ वर्गात विजय लक्ष्मणराव वानखडे हे 4051 मते घेऊन विजयी झाले। शिवसेनेचे राजू शामराव मानकर यांचा 1136 मतांनी पराभव करून वानखडे विजयी ठरले होते। ब वर्गात सुशीला शेखर बिरे या 5433 मते घेऊन विजयी झाल्या होत्या। काँग्रेसच्या अर्चना रवींद्र इंगोले यांना 1419 मतांनी त्यांनी पराभूत केले होते। तर क वर्गात वंदना प्रदीप मडगे यांनी 4077 मते मिळविली होती। काँग्रेसच्या रुपाली प्रशांत धर्माळे यांचा 737 मतांनी त्यांनी पराभव केला होता। ड वर्गात गोपाल दामोदर धर्माळे हे 2757 मतांनी विजयी झाले। काँग्रेसचे दीपक नामदेवराव लोखंडे यांचा 186 मतांनी त्यांनी पराभव केला होता। चारही विजयी उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे होते। आता 2025च्या या आगामी निवडणुकीत हे उमेदवार पुन्हा मैदानात उतरतील का हे पाहणे उत्सुकतेचा विषय ठरणार आहे। पण एवढं मात्र खरं की 2017ची निवडणूक चुरशीची झाली होती आणि 2025ची सुद्धा तेवढी चुरशीची असेल।